ए कुलदीप, ए उठ उठ, ए कुलदीप. शेवटी मी बोललो तेच खरं ठरलं की नाही ढवळे? आय वॉज राईट ढवळे, आय वॉज राईट. मी आधीच सांगितलं होतं सिद्धांत चहाचा खून त्याच्या मित्रांनीच केलाय आणि झालं की नाही प्रूफ? कबूल केलं यानं. तरी सगळ्यांनी मला चुकीचं ठरवलं पहिल्यापासून. मी सांगत होतो तरी सुद्धा सरांनी तरी इग्नोर केलं मला आणि तुमच्या मॅडमला माझ्या डोक्यावर आणून बसवलं. पण झालं काय? शेवटी कबूल केलंच की नाही यानं? हा? ग्राउंड एक्सपिरियन्स काउंट्स ठवळे, ग्राउंड एक्सपिरियन्स काउंट्स. मी तुम्हाला सांगतो ना, त्याने अख्खा खंबा रिचवलाय. हा आज काय शुद्धीवर येणार नाही बघा. नाही 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 नाही, आजच्या रात्रीत अशुद्धी द्यायला पाहिजे. एकदा का यानं स्टेटमेंट दिलं, खून कसा केलाय सांगितलं ना की संपलं, केस सॉल्व. मला वाटतं सरांना सांगून टाकावं. सरांना नाही, प्रेसला. कामावर श्रद्धा आहे ना तुमची? मग करा ना काम. याला शुद्धीवर आणणं तुमचं काम आहे. आत्ता आणा शुद्धीवर त्याला. अरे कुलदीप उठ. ए कुलदीप. सर, मॅमला इन्फॉर्म करू का? कशाला? मी आहे ना इथं हँडल कराल सगळं. म्हणजे इतक्या रात्री कशाला त्रास द्यायचा ना मॅमला? एवढे ए कुलदीप, ए कुलदीप उठ. ऐकू येते का? ए उठ. ए कुलदीप उठ ना एक. अरे उठ ना एक. शुद्धीवर कसा आणायचा याला? साहेब माझा ऐका, त्याला आहे ना लिंबू पाणी बाजूया. आपण कोरा चहा दिला तर लगेच उतरेल. तू कधीपासून? मी नाही, आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांचा नवरा पितो. त्यांनीच सांगितलं मला, कोरा चहा दिला ना की लगेच उतरते. माहितीये ना, माहितीये ना सगळं. मग आणा ना, काही पाजा याला. हो. शुद्धीवर आणा आधी याला. हो साहेब. ए कुलदीप, तूच केलाय ना खून? सिद्धांतचा खून तूच केलाय ना? बोल ना, बोल ना. आणा. ठीक आहे ठीक आहे. चल पी 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 पी. जागा हो, जागा हो. पी पी पी. पाजा पाजा. पी ना. हा पी चल. पाजा पाजा पाजा. ए पी नाही, अजून पाजा पाजा पाजा, त्याशिवाय येणार नाही शुद्धीवर. हा कोरा चहा. हा द्या द्या. कोराचं साहेब, कोराचं. काय काय करायला लागतंय? चल पी. ए पी. पी आणि लवकर जागा हो. चल शुद्धीवर ये. पी 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 पी. उतरते उतरते. सीटचा खून तूच केला ना? केलास ना? बोल. पी पी पी. अजून पी 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 पी. साहेब कॉकटेल नाही ना होणार? ओ एक्सपर्ट, काय व्हायचं ते होऊ दे, पण आज शुद्धीवर आलाच पाहिजे. मला आजच्या आज रात्रीतून केस सॉल्व्ह करायची. मॅडम यायच्या अगोदर. ए कुलदीप, अरे बोल ना. ए कुलदीप, सिद्धांत चहाचा खून तूच. अरे बोल ना, सिद्धांत चहाचा खून तूच केला ना? बोल ना. मारलं मला. नाही बाबा, मारलं नाही तुला. मी विचारतो ते सांग. सिद्धांतला तूच मारलं ना? ते कोण सिद्धांत? अरे, कोण? सिद्धांत तुझा मित्र. सिद्ध. हा सिद्धला तूच मारलंस ना? ये मेरा भाई, मेरा. अरे मारलंस ना? बोल ना, बोल ना. साहेब माझा ऐका, हा सकाळपर्यंत शुद्धीवर येणार नाही. आठ टाका त्याला. हो हो. कानाखाली मारा. जोपर्यंत शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत कानाखाली मारा त्याचा. ए चल, ए चल, उठ 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 उठ. चल उठ उठ. ए बेलवेलकर चल चल चला. अहो अहो उठा, झोपून का राहिलात? अहो उठा ना. अहो उठा, पूजा करायची आपल्याला. पूजा काल बाबांनी आपल्याला आज पूजा करून घ्यायला सांगितली होती ना. झोपू दे मला. करू नंतर. अहो नंतर कसं करणार आपण? उठा बरं. सकाळी 6च्या आत पूजा करून घ्यायला सांगितली. 6च्या आत मला शांती मिळायला हवी ना. तर 6चा मुहूर्त संध्याकाळी वर गेलाय. संध्याकाळी 6. असं कसं? ते होतं ते 500 रुपये दिले की जा तू आता. कटकट नको कर जा. अहो काय बोलताय तुम्ही?
ते जाऊ दे ना, मला झोपू दे ना बाई. कशाला त्रास देते उगा. जा बाहेर जा तुझा. रात्री दारू डोसून आलात का तुम्ही? पैसे कुठून आले? तू काय आता पोलीस झाली काय चौकशी करायला? चल निघितून. अहो पण ती पूजा करायची आहे ना आपल्याला. ए, कसली पूजा? जा तू एकटी कर जा. मला नाही करायची पूजा. पूजा करते जा. मी नाही घाबरत भूता बिताला. पूजा 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 पूजा. चल निघ. साहेब 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 उठा ना सर. उठा एक मिनिट. तू आलास आला शुद्धीवर आलास? आहे मी. मी काय मॅडम शेवटी मी जे म्हटलं होतं तेच खरं ठरलंय. काल त्या कुलदीपनी सरेंडर केलं. आता एकदा का त्यानं कबुली जबाब दिला की मग केस सॉल्ट. कुलदीप येस मॅम. असं अचानक कसं काय सरेंडर केलं? मॅम त्यानं दारूच्या नशेत कबूल केलं की त्यानंच सिद्धांत चहाचा खून केला म्हणून. ओ गॉड वाडकर, दारूच्या नशेमधले सांगितलेल्या कुठल्याही गोष्टी आपण कन्सिडर करत नाही, माहितीये ना तुम्हाला. शुद्धीवर आलाय तो. आला. मॅम 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 प्लीज. मॅम तुम्ही खूप सॉफ्ट वागता. याला मला हँडल करू दे. मी याच्याकडून बरोबर कबुली जबाब घेतो. ओके, नो फिजिकल फोर्स अँड नो टॉर्चर. येस मॅम. थँक्यू. चला. सर मला का बोलवलंय? का बोलवलं म्हणजे? तुला माहित नाही का बोलवलंय? हा, काल काय सांगितलंस तू? काय? सिद्धांतचा खून कोणी केला? कोणी? अरे तू केलास ना सिद्धांत छायाचा खून. मी 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 का करेन सर? काल तू कबूल केलंयस तू सिद्धांत छायाचा खून केलास म्हणून. साहेब सिद्ध माझा खूप जवळचा दोस्त आहे. मी कशाला त्याला मारेन? तू काल रात्री हे कबूल केलेलंस. सर मी खरंच सांगतो, मी खून नाही केलाय. एक मिनिट. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नकोस ना. इथल्या इथं तोडवीन मी तुला आधीच सांगतोय. आय एम सॉरी सर, पण मी काल दारू प्यायलो होतो आणि दारू प्यायल्यानंतर मी काय बोलतो मला कळत नाही. प्लीज दुर्लक्ष करा. आय एम रिअली सॉरी सर. मग दारू पिऊन जीव का नाही दिलास? हेच का कबूल केलंस की सिद्धांत छायाचा तू खून केलास? हेच का सांगितलं? बोल. सर प्लीज दुर्लक्ष करा सर प्लीज. काय खोटं का बोलतोस? बोल, खरं बोल. बोल तू का खून केला? सांगतो का इथले तर तोडून तुला रे. खोटं नाही बोलायचं. बोल का केला? बोल. मी नाही. मॅडम खोटं बोलतोय हा. वाडकर बाहेर थांबा, मी बघ. आणि थँक्स. तू काल मी खून केलाय असं ओरडत होतास ना, ते सगळ्यांनी ऐकलं. ते मी
दारू पिऊन बोलत होतो मॅम. ठीक आहे ना, पण दारू पिऊन वाडकर म्हणतात तसं हेच का बोलत होतास तू? तुला माहितीये आमच्याकडे खरी माहिती काढून घेण्याचे बरेच ऑप्शन्स आहेत. तू आणि अजय नेहमीच खोटं बोलतात, त्यामुळे खोटं बोलण्याची लिमिट संपली आहे असं समज आणि खरं काय आहे ते बोल. तुला माहिती आहे आमच्याकडे अशी एक काठी आहे जी झक करून बसली ना की डोळ्यासमोर चांदणं चमकायला लागतं. असं लोक बोलतात. पोलीस गुन्हेगारांना टायर मध्ये घालून तुटेपर्यंत मारतात आणि मग जखमेवर मीठ टाकून पुन्हा मारतात. असं लोक बोलतात. मग एवढा मार खाल्ल्यानंतर बरेच महिने चालता सुद्धा येत नाही, बसता येत नाही, खाता येत नाही, टॉयलेटला सुद्धा जाता येत. असं लोक बोलतात रे, काही बोलतात. एनिवे, लोक खरं बोलतात की खोटं बोलतात माहिती करून घ्यायचंय का तुला? नो, आय एम रेडी कुलदीप. नाही मॅम, मी खरं तेच सांगतो तुम्हाला. खरं तेच ऐकायचंय मग. मॅम ऍक्च्युली सिद्ध खूप दिलदार माणूस होता. तो कधीच कुणाला नाही म्हणायचा नाही, पण मी फक्त त्याच्या पैशांवर आईश केली. त्याच्या कामाचं कमिशन लुटलं, त्याच्याशी खोटं बोललो, पण एवढं करून सुद्धा त्याने मला असं कधी कधी दूर नाही केलं. राजन पर्वतीच्या दहीहंडीची सुपारी सुद्धा मीच घेतली होती सिद्धला न सांगता, आणि तिकडनं सगळे राडे सुरू झाले. मी कालच सिद्धच्या घरी गेलो होतो. त्याच्या आईनं खूप मायानं जीव घातलं मला. त्यांच्या मुलाशी मी असं वागलो हे माहीत असताना सुद्धा आईचं प्रेम दिलं मला, आणि म्हणून मला खूप गिल्टी वाटलं आणि मग मी दारू प्यायलो. मला असं वाटलं की माझ्यामुळे सिद्ध गेला, म्हणून मी तसं म्हणालो की मी सिद्धला मारलं. पण मॅम, मी त्याचा खून नाही केला. मी खून नाही केला त्याचा. मला कोणी सिरियसली घेत नाही मॅम. सगळ्यांना वाटतं मी बिनकामाचा आहे. म्हणजे घरी तेच, मित्रांमध्ये पण तेच. सगळ्यांना मी बिनकामाचा वाटतो. इथे सुद्धा तेच. सिद्धला आणि अजयला सुद्धा गर्लफ्रेंड आहे, पण मला गर्लफ्रेंड पण नाही. सिद्धची गर्लफ्रेंड म्हणजे शिवानी. एक वेळेस तो शिवानीशी भांडायचा, तिला हर्ट करायचा, पण मला कधी हर्ट नाही केलं त्याने. पण एवढं असून सुद्धा मी काय केलं तर मी वाईटच वागलो ना त्याच्याशी. नाही, पण तू बोललास तो शिवानीशी भांडायचा. कशावरून व्हायचं भांडण दोघांना? संजनावरनं व्हायची भांडणं. पार्टीच्या दिवशी तर खूप मोठं भांडण झालं होतं. एक तर तू राहशील नाही तर मी राहीन असं शिवानी म्हणाली होती. आणि नेमकं त्याच रात्री सिद्ध ठीक आहे, जा तू बाबा. टेक केअर. मॅम, खरं बोलतोय तू. त्या शिवानीवर कॉन्सन्ट्रेट करा, तिच्यावर लक्ष द्या. ही नवीन माहिती आपल्या समोर आली. बाईच्या नादाला लागून पुरुष पागल होतात त्यातलंच काहीतरी दिसतंय.
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मावशी. तुम्हाला तुमचा नवरा सांभाळता येत नाही म्हणून काही बोलताय का? घरी जाऊन स्वतःला आरशात बघा, म्हणजे कळेल तुमचा नवरा का फिरतोय बाहेर ते. अरे बापरे, तू आहेस होय? हे काय? असंच आपलं हे सगळं कधी आणलं? परवा मार्केटमध्ये गेले होते ना तेव्हा. आवडलं नाही का? वेडी आहेस का तू? अगं पाखरं पिऊन उडून जातील सगळी, शेतातलं बुजगावणं वाटतेस तू. हे जर ते संजनाने केलं असतं तर बोलला असतात का तिला असं? अगं सोडून दे ग बाई त्या संजनाचा विचार. हे काय घेऊन बसलेस तू डोक्यात? हे बघ, तिला होणार आहे अटक. आपण सेलिब्रेट करायचं. का आपण का सेलिब्रेट करायचंय? तिच्या कर्माची शिक्षा मिळते ना तिला. दुसऱ्याचं वाईट का चिंतायचं? बरोबर आहे तुझं. आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. आपलं घरचं प्रेमाचं माणूस असताना बाहेरच्या माणसाकडे बघायचं सुद्धा नाही. फुंकर मारून ही बट उडव ना. काय उडव ना. संजना मस्त करायची, तिच्यासारखं जमलं. जमेल जमेल तू. नाही जमणार ना मला. आज केल्याशिवाय कसं जमेल? ट्राय कर. ट्राय ट्राय ट्राय. अहो नाही जमत आहे मला. हे बघ, परत एकदा ट्राय. चल. हा, अगं जमतंय की. नाही जमत आहे. तेच म्हणतोय मी. जे जमत नाही, झेपत नाही ते व्हायचा प्रयत्न करू नये. कशाला संजना होण्याचा प्रयत्न करतेस? तुझी झेप नाही तेवढी. येडपट. बघू कसा आलाय? मस्त आलाय. नाही ग, अजून थोडे काढ ना. इकडे इकडे बसते. बघू. हा तर खूपच छान आलाय. हे जरा बरे वाटतात. मॅडम, तुम्हाला रोज रोज फोटो काढून कंटाळा नाही येत का हो? करीना, आपण सुंदर असलो ना की कितीही फोटो काढले तरी कंटाळा येत नाही. तुम्ही एवढा छान दिसता, मग मेकअप कशाला करता तुम्ही? आपण थोडं मेकअप केला ना तर अजून जास्त छान दिसतो. आणि आपले फॅन्स आपल्यावरती फिदा झाले पाहिजेत की नाही? बघ आता कसं वाटतंय? तुम्ही काही म्हणा, फोटोतच तुमची ऍक्टिंग भारी वाटते. करीना, दरवाजा उघडायच्या आधी काय करायचं माहितीये ना? हो. मॅडम, अजय सर आलेत. पाठव. हे
काय आजकाल डेली येऊ लागलायस तू? जर तुला स्क्रिप्ट वाचायचं असेल ना तर प्लीज, मला जाम बोर होतंय रे. स्क्रिप्ट वाचायच्या कंडिशन मध्ये नाहीये मी. चहा की कॉफी? विष आहे का विष? हे घेऊन ये माझ्याकडे. मूर्खेस का? काय झालं? माझं डोकं सटकलंय संजय. हा सगळा जुळून आलेला खेळ ना हा कुलदीप विस्कटवून टाकणार. मला माझ्यात नशिबात असे मित्र काय येतात? आधी तो सिद्ध, आता कुलदीप. हे बघ, सांगशील का काय झालंय? करीना, जा कॉफी कर अजयसाठी. अरे पण तू कसा अडकणार? अगं माझी आणि त्या कुलदीपची काल रात्री थोडी बाचाबाचीच आहे. तर हा सरळ उठून गेला पोलीस स्टेशनला आणि बाहेर जाऊन ओरडतोय मी खून केलाय म्हणून. आता त्याला आत टाकलाय. मी म्हणजे तू का तो? अगं तो मग कशाला टेन्शन घेतोयस तू? पोलीस त्याला पकडतील तर आपल्या मागची कटकट संपेल आणि सीटची केस मिटून जाईल. अगं एवढं सोपं नाहीये ते. हा दारू प्यायल्यानंतर काय बरं होतो ना त्याचं त्याला आठवत नाही. मला ना रशियाच्या प्रोजेक्टचं जाम टेन्शन आलं. हा कुलदीप काल रात्रीपासून पोलीस स्टेशनलाच आहे. समजा हा अडकला ना तर मी पण अडकणार. पण तू कसं काय अडकणार? त्या रात्री शिवानी आणि सीतचं भांडण झालं होतं. हे जर का त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं ना तर मग संपलं. हे बघ अजय, मग शिवानी अडकेल आणि ती अडकली तर मी आहेच की. आपण एकमेकांना हेल्प करायचं हे ठरलंय ना. अगं तसं नाही संजना. जर का शिवानी अडकली तर आपल्याला राजनला अडकवायचंय. त्याचं काय? नाही, तो अडकलं पाहिजे आधी. माझी कधी त्याच्यापासून सुटका होती असं झालंय मला. तेच तर आहे ना. अजय प्लीज थिंक मोर. काही करून राजन अडकलाच पाहिजे. मला काही सुचत नाही सध्या. हा कुलदीप काय दिवे लावतो ना त्यावर आहे सगळं. राजनचं बघू काय करायचं ते. मी त्याला हँडल करीन. हा, पण आपण या केसमध्ये अडकणार नाही ह्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. अडकून चालणारच नाही. मला माझा ड्रीम रोल सोडायचा नाहीये. मग मला प्रॉमिस दे, जर वेळ आली तर तू कुलदीप आणि शिवानीचा विचार करणार नाहीयेस. मी माझ्या करिअरच्या आड कोणालाच येऊ देणार नाही. बेस्ट आहे. ते अडकले तर अडकू दे, पण आपण याच्यातून सुटलो पाहिजे हे लक्षात ठेव. बेस्ट आहे. ते अडकले तर अडकू दे. ढवळे, काही झालं तरी तो माणूस सापडलाच पाहिजे. होय साहेब, मॅडमनी तसं सांगितलंय. काय झालं? मॅडम 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 काय चाललंय? ड्युटी करा की जरा. काय झालं साहेब? तुम्ही परत आलात? काय चुकलं का आमचं? हा, तो माणूस सापडला का? कुठला माणूस? ढवळे दाखवा त्यांना. हा माणूस ज्याची एंट्री नाही तुमच्या रजिस्टर मध्ये, तो. नाही साहेब, बघा ना, याचा चेहराच नीट दिसत नाही, त्यामुळे घोळ आहे ना. आपण वॉचमॅनला विचारूया. ए, इकडे या माणसाला बघितलंस तू? कोण? हा माणूस दिसत नाही तिला? हा माणूस कुठे बघितलास का तू? साहेब पलटी तरी मारा. हा, याला पाहिलंय का कुठे ते सांग. याचा तर चेहरा दिसत नाहीये. हा काय दिसत असता तर आतापर्यंत अटक केली असती ना. हा माणूस सिद्धांत ज्याचा मृत्यू झाला त्या रात्री त्याच्या फ्लॅट मध्ये आला होता 1:30 वाजता. त्याची एंट्री का नाही इथे? साहेब 1:30 ते 2च्या दरम्यान मी चहा प्यायला जातो. त्याचं काय झोप येते ना म्हणून. काय रात्री तू अर्धा तास बिल्डिंग सोडून जातोस? कथड्या, मेंबर्सना कळलं ना, मेंबर्स पिस्स काढतील माझी. साहेब मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मला झोप येते
मला चहा लागतो. अरे पी ना बाबा, घागरभर चहा पी, पण गधड्या तिथे बसून पी ना. बिल्डिंग सोडून कशाला बाहेर जातोस? पण मला इथे कोण देणार चहा? अरे मला काय विचारतोस ते? पी, कुठे नाही पी. ए, बस बस. असे कपडे घालतो का कोणी तुमच्या सोसायटीमध्ये? बघितलास का कधी? नाही साहेब, माझ्या बघण्यात तर कोणी. नंदू शेठ, हा माणूस सापडलाच पाहिजे. नीट लक्ष ठेवा. असा कोणी दिसला किंवा असा कोणी तुम्हाला वाटला तर आम्हाला लगेच कळवा. अहो साहेब, ते काळजीच कर नका तुम्ही. आणखीन एक, सोसायटीच्या आवारात सोसायटीतलं कोणी रात्री अपरात्री भटकत असतं का? नाही, आमच्या सोसायटीतलं असं कोणी नाही भटकतच. हा, पण साहेब, ती जर्नलिस्ट शिवानी आहे ना, ती यायची रात्री अपरात्री. साहेब, शिवानी वाटते तुम्हाला? हे लक्षात तर येत नाहीये, तरी एका पुरुष हेच कळत नाहीये. असेल. एनिवेज, लक्ष ठेवा, कळवा आम्हाला. थँक्यू. थँक्यू. निघा. हो. तेवढ्या त्या सिद्धांत छायाचे बँक अकाउंट स्टेटमेंट्स मागवून घ्या. सगळे बँक अकाउंट डिटेल्स, मागच्या 3 वर्षाचे बँक रेकॉर्ड्स हवेत मला. पप्पा, माझी बुक एवढी छोटी आणि तुमची एवढी मोठी, असं का? कारण तू चिव आहेस म्हणून. मी कधी वाचणार एवढी मोठी बुक? तू पप्पा एवढी मोठी झाली ना की मग वाचणार. पण आता असं का? आत्ता हे पुस्तक घ्या, वाच. पप्पा, आपण स्टोर मध्ये जाऊन दुर्बीण आणूया का? दुर्बीण? का ग? त्याच्यामध्ये केवढे छोटे वर्ड्स आहेत. म्हणून मी तुला सांगितलं, तू तुझं पुस्तक वाच, मी माझं पुस्तक वाच. कळलं? नाही नाही, वाचते. वाचते? बर, वाचा बघू. पप्पा, चष्मा. पप्पाचा चष्मा पाहिजे? हो, बर. घ्या बघू चष्मा. हा, वाचा बघू. हा, चक्कर येते मला. म्हणून मी म्हणत होतो, मला माझं पुस्तक वाचू दे, तू तुझं पुस्तक वाच. आता टाइमपास बस झाला. आई आली ना तुझी, तर ती मला ओरडणार आहे, कळलं? पप्पा, ही फुल बुक वाचण्याची एक आयडिया सांगू? आयडिया आहे? माझ्या बेस्ट फ्रेंडने सांगितली आहे मला. हो, सांगा बघू. हा, मग आधी अशी बुक घ्यायची, खाली ठेवायची आणि पूर्ण बुक डोक्यात भरायची. ओके, चल आपण पूर्ण बुक असं वाचून घेऊया, डोक्यात भरून घेऊया. या, चला. 1, 2. अरे बापरे, हे उचला असं, आणि सगळं पुस्तक असं डोक्यात घे. सगळं असं पुस्तक असं डोक्यात. काय चाललंय? मम्मा, आम्ही फुल बुक डोक्यात भरून घेतोय. हो. काय हो, रोज तिचा होमवर्क इनकम्प्लीट असतो, तुला काहीच वाटत नाही का? मला माझी बुक वाचायला कंटाळा येतो, म्हणून मग मी तुला सांगितलंय ना, अभ्यासाचा कंटाळ करायचा नाही म्हणून. अरे कंटाळा आला तर कसा करणार अभ्यास मुलं? हे बघ, मला तर असं वाटतं की मुलांना ना खूप कमी अभ्यास दिला पाहिजे. लेस इज ऑलवेज मोर, लक्षात ठेव. मला तुझं भाषण ऐकायचं नाहीये आणि आर्ग्युमेंट्स तर बिलकुल करायचे नाही. कारण तू माझ्याबरोबर डिबेट मध्ये जिंकूच शकत नाही, हो की नाही चिव? चिव, चला. मम्मा, आज मी इकडे जाऊ? ते मला स्कूल मध्ये स्पीच द्यायचं ना, तर पप्पा माझी चांगली प्रॅक्टिस करून घेतील. घरी जाऊया ना आपण चिव, मम्मा सुद्धा तुझी प्रॅक्टिस करून घे. मम्मा, पण बाबा तुझ्यापेक्षा चांगलं बोलतात ना.
पप्पा कसे इम्प्रेसिव्ह बोलतात. यू नो हाव इट इज. थँक्यू चिव. इम्प्रेसिव्ह बोलायचं नसतं चिव, खरं बोलायचं असतं. ए चिव, मला सांग कोणत्या सब्जेक्टवर बोलणार आहेस तू? फेवरेट पर्सन इन माय लाईफ, माय मदर. फेवरेट पर्सन मदर. व्हॉट अबाउट फादर? तू माझ्यावर नाही बोलणार? नाही, मम्मा बेस्ट आहे, मी तिच्यावरच बोलणार. तुम्ही प्रॉमिस तोडता आणि खोटं बोलता. चल. बाय चिव. चिव लक्षात ठेव, हू इज युअर फेवरेट पर्सन? युअर फादर. सीत, कसं आहेस रे बाळा? हे बघ, फार त्रास करून घेऊ नकोस रे. निवांत राहतो. आणि माझी तर आता अजिबात काळजी करू नकोस. भाऊजी या. वहिनी, मी अशासाठी आलो होतो, 1205 मधनं कंप्लेंट आली होती. कसली? हेच तुमच्या घरातनं काही धूर वगैरे निघत होता म्हणे. पूजा होती आमच्याकडे. कसली पूजा? सीतसाठी घातली होती. तो मांत्रिक त्याच्यासाठी झाला होता का? हो. कोणी बोलायला कोणी होता त्याला? यांनीच. आहेत कुठे? ते बाहेर गेलेत. काय झालं? नाही म्हणजे काही बोलायचं आहे का तुम्हाला? हो, म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो वहिनी, जरा जपून राहा त्या मांत्रिकापासून. का? अहो, एक नंबरचा खोटाडा माणूस आहे तो. ह्याच्या आधी 1-2 वेळा त्याला अटक झालेली आहे. खोटी औषधं देणारा माणूस आहे तो. काय? हो ना. तुम्ही कशासाठी बोलवलं होतं त्याला? अहो, ह्यांना म्हणे सीत दिसतो, बोलतो यांच्याशी. तर सीतच्या आत्म्याला शांती मिळत नाहीये. तर हे कोणी धनराज भाऊनी सांगितलं का तुम्हाला? हो. अच्छा अच्छा. हा, किती पैसे किती घेतले त्या मांत्रिकाने? 5 लाख. 5? एवढे? हो, ते मदतीचे जमा झाले होते ना, ते सगळे दिले. वहिनी, किती भोळ्या आहात हो तुम्ही. तो सीत सुद्धा तसाच होता. त्याचेच मित्र त्याला लुटायचे. तुम्हाला तुमचा नवरा लुटतोय. हो, पण हे सगळं मी माझ्या सीतसाठी करतेय. हो, हे लोक सीतचा वापर करतायत. नका एवढ्या चांगल्या वागो तुम्ही वहिनी. पण मी निघतो. आणि तुम्ही त्या मांत्रिकाच्या नादी नका लागू वहिनी, प्लीज प्लीज. हा काकू बोला. अजय आहे तिथे? नाही, अजय नाही इकडे, पण तुम्ही बोला ना.
मला आत्ताच्या आत्ता त्याच्याशी बोलायचंय की तू पण सामील आहेस त्यांना. सामील म्हणजे तुम्हाला कळलंय का? अहो मला खरंच खूप वाईट वाटलं. म्हणजे अजयने आणि काकांनी मिळून तुम्हाला फसवलंय. म्हणजे 5 लाखांना चुना लावलाय तुम्हाला. काकू तुम्ही खरंच खूप भोळ्या आहात तुम्ही. मी सोडणार नाही त्या दोघांना. माझ्या सीटचा वापर केला त्यांनी. हा बोला काकी. अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच विश्वासघात केलास. काकी काय झालं? अरे पैशासाठी तू ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. तू माझ्या मुलाचा का वापर केलास? काकी कोणी काय सांगितलं का तुम्हाला? कुलदीपनी मला सगळं सांगितलंय आणि तो मांत्रिक कोण आहे तेही कळलंय मला. हे बघ तू आत्ताच्या आत्ता यांना घेऊन घरी ये, नाहीतर मी सरळ पोलिसात जाईन. हे बघा माझं ऐकून तर घ्या. तू घरी ये आणि बोल. हे बघा काकी मी येतो घरी. मी आता जरा बाहेर आहे. पण तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका. मी येतो घरी. उचल ना यार. अरे बरं झालं तू आलीस. उचलला का त्याने फोन? ते उचलतोय. 1000 वेळा कॉल केला. कट करतो सारखा. अजय यार मी पण फोन ट्राय केला, माझाही फोन उचलत नाहीये तो. मोठा लफडा झाला यार शिवानी. अजय त्याने माझं नाव तर घेतलं नसेल ना रे? काय माहित दारू प्यायल्यावर काय बोलतो त्याचं त्याला कळत नाही. पोलीस स्टेशनचं लफडं होतच, त्यात अजून एक लफडं करून ठेवलं. आता अजून एक काय? अरे त्या सीटच्या आईला जाऊन माझ्या चाड्या केल्या. ते आता पोलीस स्टेशनला जायला निघाले. ना डोक्याला ताप करून ठेवलाय नुसतं. अजय यार तू कशाला भांडलास यार त्याच्याशी? कशाला म्हणजे? अरे काही बडबडत होता, शिव्या देत होता. मी सगळं सहन केलं ते. पण तुझ्याविषयी बोलायला लागल्यानंतर माझी सटकली. उचललं दिला ढकलून, घातली लात. अजय पण आता हे सगळं केवढ्यात पडलंय. तू त्याला थांबवलं का नाही? मला अद्दल घडवतो म्हणून निघाला. म्हटलं बघूया काय करतोय. तर पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि मी खून केला असं ओरडायला लागला. जाऊन आवरणार तेवढ्यात पोलीस आले बाहेर. आधीच मला पोलीस स्टेशनमध्ये इन्क्वायरीसाठी बोलवलं होतं. त्यातून कुठे मी सुटले असं वाटतंय तर तोपर्यंत काही नवीन. आणि काय सांगू यार, तुला माहिती आहे ना माझा रशियाचं प्रोजेक्ट फिक्स झाला. या मूर्खाने काय मूर्खपणा केला नसू दे म्हणजे झालं. अजय काहीही करून कुलदीपला अडवायला पाहिजे, नाहीतर हे सगळं प्रकरण आपल्या दोघांच्या अंगाशी येईल. मी बघतो थांब. अरे भाई कुठे होतास तू? 1000 कॉल केले तुला. आणि त्या सीटच्या आईला काय सांगितलंस तू? खरं ते सांगितलंय मी. तूच चुना लावलास ना सीटच्या आईला. कुठे होतास तू कुलदीप? मी कुठे का असं ना, तुम्हाला काय फरक पडतो? कुलदीप असं काय बोलतोय? अरे आम्हाला दोघांना काळजी वाटते तुझी. ओहो अख्खा एक दिवस तू गायब होतास. काय सांगितलंस पोलिसांना जाऊन? अच्छा म्हणजे माझी काळजी नाही तर मी पोलिसांना काय सांगितलं याची भीती वाटते तुला? काय काय सांगितलंस तू? मी काही सांगेन, तुम्हाला काय करायचं? ए कुलदीप तू उगाच काय पण बडबडू नको. काय पण नाही, जे खरं आहे तेच सांगितलं मी पोलिसांना. काय? कुलदीप तू असं काय करतोयस? आपण तिघं मित्र होत ना. कसले मित्र? कसले मित्र? अरे तुमचं दोघांचं व्यवस्थित चाललंय.
याने तर काय मला थड मारून हा त्या म्हाताऱ्याबरोबर पैसे कमवतोय. तुझा पगार सुरू आहे, माझं काय? अरे सोन्या, तू पण पैसे कमव ना, मी काय नाही म्हटलं तुला. तू काय मेहनत करून पैसे कमवलेत? मेहनत करून पैसे कमवलेत का तू? सीटच्या आईला फसवूनच पैसे कमवलेस ना? ए, तू त्या सीटच्या फ्लॅटचे 15 लाख रुपये ढापलेस ना, ते पण मला माहिती आहे. मी काय बोललो का तेव्हा? सीदने ज्या म्हाताऱ्याला कारने उडवलं त्याला नुकसान भरपाई म्हणून मी 15 लाख रुपये दिलेत. उगाच ब्लेम नाही करायचा माझ्यावर. कुलदीप, तुझी फालतूची बडबड बास झाली. तू आता पोलिसांना जाऊन काय सांगितलंयस ते आधी सांग. तू सीटचा खून केल्यास हे मी पोलिसांना सांगून टाकलंय. व्हॉट? हा, तूच केलास ना सीटचा खून? ए, उगाच मूर्खार का बडबडू नको तू. अरे मला माहिती ना, हिनेच खून केलाय सीटचा. मला 100% गॅरंटी शिवानीनेच खून केलाय सीटचा.